नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मंडळी, हे बघा, आज इकडे आमच्या इकडं पाऊस टपकला म्हणू शकतो आपण. कारण की एवढं पावसाची वाट बघितली ना आम्ही, काय सांगावं, पण पावसाचा काही पत्ताच नव्हता. तर अगदी जून महिना संपत आलेला आहे, पण आत्ता कुठं पाऊस इकडं बघायला भेटतोय. तर ते पण असं म्हणजे मुसळधार पाऊस होईल असं वाटलं होतं, कारण आभाळ एवढं आलेलं होतं ना, खूप आभाळ आलेला आहे. पण पाऊस तेवढा पण काय मोठा नाही, बघू शकता तुम्ही. जास्त मोठा असा पडल वाटलं होतं मुसळधार पाऊस, छान. पण तेवढा पण पाऊस काय जोरात नाही आहे, अगदी रिमझिम रिमझिम असा चालू आहे पाऊस. तर तुमच्या इकडं पाऊस आहे का नाही मला कमेंट करून नक्की सांगा. तर हे बघा, अशा प्रकारे इकडं पाऊस पडत आहे, बघू शकता बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी. तर छान पाऊस, एवढं वाट बघितली होती ना, अगदी एवढी गरमी होत होती ना ह्या म्हणजे 8-10 दिवसामध्ये, तर खूपच जास्त गरमी होत होती. पाऊसच पडत नव्हता. तर आज कुठं थोडं छान वाटायला लागले. तर मस्त बाहेर पाऊस चालू आहे आणि घरात मी इकडं पीठ मळून ठेवलेलं आहे. तर इकडं आता पुण्याला आलं तसं पीठ मळून ठेवलं म्हणायची सवय लागली. आमच्या इकडं आम्ही पीठ चुरून ठेवलं असं म्हणता. तर इकडं माझा समूह झोपला होता पण उठून बसला. आता उठ बाबा म्हणलं, जोपर्यंत रडत नाही तोपर्यंत मी काय ह्याला घेत नसते, असंच असतं माझा फंडा. तर आता मस्त हे खेळत बसलाय, वर फॅन चालू आहे. तर तो फॅनला पण बघतो, फॅन त्याचा एक पहिला मित्रच आहे म्हणू शकतो आपण. फॅन लावला की उगं बघत बसतो. मग आता समूह उठलाच आहे, तर मग त्याला आता मी इकडं खायला बनवलेलं आहे. तर इकडं मी ओट्स बनवलेले आहेत. तर मग ओट्स हे मिक्सरमध्ये काढून बनवते मी, त्यामुळं असे होतात. आणि इकडं रात्री मी भेंडी धुवून ठेवलेली होती, कारण लगेच धुवून जर चिरली तर ते चिकचिक होतं, मग ते तसं मला आवडत नाही. म्हणून मी रात्रीच भेंडी धुवून चाळणीमध्ये काढून ठेवते, म्हणजे भाजी अशी चिकट चिकट नाही होणार. आणि मस्त चिरून घेतले इकडे मी. मग कोथिंबीर, टोमॅटो, कढीपत्ता, कांदा, जे काय आपलं भाजीची तयारी आहे ते माझी इकडं हळूहळू चालू होती. तर भेंडी चिरणं झालेली होती. परत मग हे भाजीची तयारी, कांदा वगैरे कापून घ्यावा म्हटलं आणि फोडणीला तयारी करावं म्हटलं. मग इकडं गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये मग तेल बिल टाकलं. भाजीची तयारी प्रोसेस चालूच होती आपली. सकाळचा टाईम कसा जातो काय नाही समजतच नाही आहे. आणि सकाळी एवढे कामं उरकतात ना पटपट, जेवढं आपण कामं केले तेवढे चटचट होऊन जातात कामं सकाळी, बरं का. आणि नंतर एक बार जर आळस आला तर मग झालं, मग काय उल्हासच येत नाही काम करायला. तर माझ्यासोबतही असंच होतं. तर इकडं माझी मस्त भाजीची तयारी चालू होती हळूहळू, कारण समोरच्या पप्पाला पण परत कामाला जायचं असते, त्यासाठी मला सकाळी स्वयंपाक लवकरच बनवावा लागतो. मग बाहेर पाऊस पण चालू आहे. इकडं मग भाजी पण झालेली होती आणि समोरच्या पप्पाचा नाश्ता चालू होता तिकडे. आणि हे पण इकडं थंड झालेलं होतं ओट्स मी समूसाठी बनवलेलं. तर समूच्या पप्पाला म्हटलं की तुम्ही खाऊ घाला त्याला, तोपर्यंत मग मी इकडं माझं पीठ मळून ठेवलेलं होतं. तर इकडं पीठ असं छान मऊ झालेलं असेल, मग आता चपात्याला लागते म्हणलं. तर भाजी पण माझी मस्त शिजलेली होती आणि आता इकडं मी चपात्याला लागले, कारण समूच्या पप्पाला डब्बा घेऊन जायचा असतो, त्यासाठी मला त्यांच्या टायमिंगपर्यंत डब्बा झालाच पाहिजे. बाकीचे कामं नाही झाले तरी पण चालतात गृहिणीचे, पण सकाळी जेव्हा आपल्या माणसांना कामाला जायचं असतं तेव्हा आपला स्वयंपाक म्हणजे करून एक बार माणसं घराच्या बाहेर गेले म्हणजे आपल्याला काम करायचं सुधरतं. पटपट सगळं आवरून घेतो आपण. जोपर्यंत घरात असं माणसं असली तोपर्यंत माणसाला गोंधळल्यासारखंच होतं. मला तर होतं बघा, तुम्हाला होतं का नाही माहीत नाही, पण मला असं सुधरतच नाही. आता हे एक बार गेले मग निवांत आमचं समूला झोपू घालून मी माझ्या मग कामाला लागत असते, सगळ्या निवांत कामं वगैरे करत असते माझी मी. तर इकडं मी चपात्या करायला घेतलेल्या होत्या. तर छान पाऊस पडायला मला थंड थंड वाटत होतं थोडं, आणि छान पण वाटत होतं स्वयंपाक ते करायला मस्त. तर इकडं मी चपात्या पहिलं त्रिकोणी चपात्या करत होते, गोल लाटून घेऊन त्याला असं मुरदून. पण आता काही दिवसापासून मी असं चपात्या करायला लागली, कारण मला ही पद्धत थोडी सोपी वाटायला लागली. ते चपाती लाटा परत दुमता तेवढं करण्यापेक्षा मग मी इकडं असा उंडा भरायला शिकली. आणि हे पण छान होतात, मस्त होतात चपात्या, फुगतात, छान होतात अशा पण. तर तवा, मी पहिली चपाती आपली तव्याला चिटकते म्हणून मी काय करते, थोडंसं पीठ घेऊन तव्याला असं तेल लावून म्हणजे तेलानं पुसून घेते तवा, म्हणजे कसं आपली चपाती तव्याला चिटकणार नाही म्हणून. आणि मग इकडं मी चपाती ते लाटायला घेतलेली आहे. जरी आपण चपातीला असं मग लावतो ना तेल खाली, तरी पण कसं होते, चिटकतेच ती. म्हणून मी सगळं तवा पुसून घेतला, म्हणजे चपाती पण नाही चिटकत. आणि इकडं माझी चपाती झालेली आहे. तर आता तुम्हाला वाटत असेल काय किचनवट्यावर गजगज पसारा, पण आता जेवढा कामाचा आहे तेवढाच मी घेतला आहे, कारण किचनवट्टाच माझा छोटा आहे इथं.
आणि मी हे जे कढई होती आपली भाजीची ते खाली ठेवली होती, पण परत वर ठेवली कारण माझं बाळ आहे लहान. तुम्हाला वाटत असेल की भाजी खाली ठेवली तरी चाललं असलं एवढ्याकडं, पण कारण गरम आहे कढई आणि परत बाळाला पोळलं विळलं तर त्यासाठी लक्ष ठेवावं लागतं, कारण ते सरकत सरकत बाळ जातो कशालाही हात लावतो, त्यासाठी खूप मला इकडं जपावं लागतं. त्यासाठी मी गरम गरम भाजीची कढई आहे म्हणून मी कढई ते वरच ठेवली आणि तिकडे मी दुरुटी ठेवलेली आहे चपात्या टाकण्यासाठी. आणि जास्त मी पसारा करतच नाही, मलाच आवडत नाही किचन वाट्यावर पसारा ठेवायला जास्त. आता जे काय घेतलं आहे ते कामाचंच घेतलं आहे. परत अजून मी जे पीठ आपलं आपण चुरतो ते पण मी आपलं टोपल्यामध्ये घेतलेलं आहे, चुरलेलं आहे. कारण भाकरीची परात जर मी इथं वापरली तर अजून जास्त जागा लागेल, त्यासाठी मग मी जेवढं होईल तेवढं आपण जसं ॲडजस्ट होतं आहे माझ्या त्या किचन वाट्याच्या जाग्यानुसार तसं मी करत असते इकडं. तर इकडं बघू शकता चपाती पण मस्त झालेली आहे भाजणं माझं. आणि इकडं माझ्या चपात्या आता हळूहळू एक एक करून चपात्या होत आहेत इकडं. तर असं सकाळी आमची रुटीन अशीच असते, गडबडी घाई गडबडीमध्ये. आणि इकडं चपाती पोळते म्हणून मी काय करते, जे पहिली चपाती जे केलेली असते ती चपाती ह्या चपातीवर टाकून फिरवत असते, जास्त पोळत नाही मला म्हणून. तर चपात्या इकडं चालू होत्या आणि इकडं आहूंचं आमच्या ते आज पाऊस पण पडतोय ना, त्यासाठी मग रेनकोट काढले होते. हे एवढे दिवस आता रेनकोट ठेवून दिलेला होता, तर मग आता ते बघत होते रेनकोटमध्ये म्हणजे काय कसं आहे काय नाही व्यवस्थित, कारण जायचं म्हणल्यावर कामाला आता घालून जायचं तर झटकून वगैरे व्यवस्थित करत होते त्याला. मग इकडं माझ्या चपात्या पण झालेल्या होत्या आणि समू आता इकडं बोर होत होता, कारण आम्ही दोघं पण त्याला घ्यायला नाही ना, ते त्यांच्या कामात मी माझ्या. मग इकडं यांचा डब्बा वगैरे पॅक करून त्यांना वाट लावून दिलं, कंपनीमध्ये गेले हे. आणि मग आता समू आणि मी आता भरपूर कामं राहिलेली होते घरामध्ये, पण समूला थोडंसं बोलावं म्हणलं, समूसोबत थोडं 5-10 मिनटं खेळावं. जर झोपला हा तर ठीक आहे, झोपला तर काम करायला मोकळी. आता धुणं भांडे स्वयंपाक म्हणजे काय सगळं राहिलेलं आहे, फरशी वगैरे सगळे टोटली कामं राहिलेली आहेत माझे. तर आता एवढे सगळे कामं करणार आहे मी आता. पण ह्या आधी समूला माझ्या झोपू घालावं लागेल मला आणि मगच ते सगळे कामं करावे लागतील. आता हा खेळतोय, जेवण वगैरे ह्याचं झालेलं आहे. आता माझे भरपूर कामं राहिलेली आहेत. आता हे नखरे करतोय, थोडंसं रडण्याचे नाटकं खेळण्याचे नाटकं असे असतात, मम्मी घ्यावं म्हणून याचं चाललेलं असतं. हे बघा अडकून घेतलं बघा इथं. आता हे असंच चाललं असतं, आमचा दिवस असाच जातो. काहीतरी शर्टात अडकून घे, अजून पाय कशात तरी अडकून घे, पायातले वाळे अडकून घे, हे असंच चालतं. आता चटईमध्ये हात अडकून घेतला असंच चाललेलं असतं. आता हे बघा गुळगुळा घ्यायला बघतोय. आता मी देत नाही ना त्याला गुळगुळा, तर बघा आता इथं कसं करतो, म्हणजे एवढं आहे पण त्याला कसं कळतंय कसं बघा ना. आता गुळगुळा घेत नाही आहे, देते इथं ना, कारण 2 वेळेस घ्यायचा प्रयत्न केला मी नाही दिला. आता देते तर घेत नाही आहे, एवढं म्हणजे राग आहे याला एवढं असून पण लहान. आता मी गुळगुळा त्याच्याजवळ टाकते तर बघा कसा लगेच घेतो का नाही. बघा ह्या बघा घेतला. म्हणजे असं लेकरं पण एवढूशे लहान असतात पण सगळं कळतं चिमण्याला ह्या छोट्या छोट्या. तर आता याचं मस्त खेळणं चालू होतं. हे असाच आमचा राडा तर चालूच राहणार आहे. तर मंडळी कसा वाटतोय व्हिडिओ, समू कसे एक्सप्रेशन देतोय काय नाही, काय कसं वाटतंय व्हिडिओ आमचा ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जे कोणी नवीन असतील चॅनलवर त्यांनी सबस्क्राईब करा आणि माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. तर चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत चला भेटूया, बाय बाय.